कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या प्राथमिक दूध संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। संस्थेनं यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलं असून गेल्या वर्षभरात सभासद कल्याण निधी योजनेतून दूध संस्था कर्मचाऱ्यांना तब्बल 35,45,000 रुपयांचं वाटप केले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष के.डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। असंघटित असलेल्या दूध संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी सन 2001 मध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना स्थापन झाली। या संघटनेचे सुमारे 10,000 सभासद असून दूध संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी ही एकमेव संघटना कार्यरत आहे, असं अध्यक्ष के.डी. पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं। या संघटनेमार्फत दूध संस्था कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। त्यामध्ये सेवानिवृत्ती मदत निधी, नैसर्गिक आणि अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी मदत निधी तसंच गंभीर स्वरूपाच्या आजारात आर्थिक मदत केली जाते। तसंच गरजू कर्मचाऱ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाते, असं पाटील यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला संघटनेचे उपाध्यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील उपस्थित होते।